Hello, good afternoon, all of you. Here we are going to learn a very important topic regarding grammar, and that is nothing but parts of speech. We know that part of speech occupies a special position in English language and literature, and so that is why we are going to focus here. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी इंग्लिशमधला पार्ट ऑफ स्पीच हा जो टॉपिक आहे तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. नेहमी या टॉपिकवर स्पर्धा परीक्षेला किंवा हायस्कूलच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात. तो आहे पार्ट ऑफ स्पीच. आता पार्ट ऑफ स्पीच ह्या शब्दाचा अर्थ आहे शब्दांच्या जाती. याच्यावर नेहमी प्रश्न परीक्षेला विचारतात की पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांची जाती. सो पार्ट ऑफ स्पीच म्हणजे कोणकोणते आहेत किंवा पार्ट ऑफ स्पीचवर प्रश्न कसे विचारतात हा प्रश्न आपण इथे पाहूया. आता पहा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय हे आपण व्याख्या पाहूया अगोदर. पार्ट ऑफ स्पीच कशाला म्हटलं जातं? तर पार्ट ऑफ स्पीच आपण कशाला म्हणतो? तर पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय किंवा पार्ट ऑफ स्पीच व्याख्या काय आहे? तर पार्ट ऑफ स्पीच जर आपण पार्ट ऑफ स्पीच व्याख्या तयार करत असताना पार्ट ऑफ स्पीच हा शब्दाचा अर्थ काय आहे तर त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण शब्दांच्या जाती. त्याची व्याख्या आपण कशी तयार करूया? त्याची व्याख्या कशी आहे? त्याची व्याख्या अशी आहे पहा. The words are often divided. Words are often divided according to their. Words are often divided according to their position. According to their position and uses in a sentence. In a sentence, it is called the part of speech. It is called part of speech. त्या ठिकाणी शब्दांच्या जाती कशाला म्हटलं जातं की शब्दांचे त्यांच्या स्थानावरून व कार्यावरून वाक्यात जे वर्गीकरण केले जाते त्याला शब्दांच्या जाती असे म्हणतात. हे पार्ट ऑफ स्पीच किती असतात? तर दे आर 8 इन नंबर. दे आर 8 इन नंबर. हे पार्ट ऑफ स्पीच एकूण 8 असतात. ते कोणकोणते आहेत ते बघा आपण. इंग्लिशमध्ये पार्ट ऑफ स्पीच एकूण 8 असतात. पहिला पार्ट ऑफ स्पीच आहे तुम्हाला माहित आहे तो आहे नाउन आहे. पहिलं पार्ट ऑफ स्पीच काय आहे? तो आहे नाउन आहे. सेकंड आहे तो आहे प्रोनाउन आहे. थर्ड वन इज आहे तो ऍडजेक्टिव्ह आहे. हे एकूण पार्ट ऑफ स्पीच आहे. नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब आहे, प्रीपोजिशन आहे, कंजक्शन आहे आणि लास्ट वन इज दॅट इज द इंटरजेक्शन. हे कोण 8 पार्ट ऑफ स्पीच आहेत. आता नाउनलाच आपण काय म्हणतो? नाउन म्हणजेच मराठीमध्ये त्याला आपण नाम असे म्हणतो. प्रोनाउन ह्या शब्दाचा अर्थ आहे सर्वनाम. ऍडजेक्टिव्ह ह्या शब्दाचा अर्थ आहे विशेषण. वर्ब म्हणजे तुम्हाला माहितीच आहे क्रियापद. आता यांच्या प्रत्येकाच्या व्याख्या सेपरेट आहेत ते आपण परत पाहू. प्रत्येक टॉपिक वाईज आपण व्याख्या पाहू. क्रियापद. ऍडवर्ब ह्या शब्दाचा अर्थ आहे क्रियाविशेषण. प्रीपोजिशन ह्या शब्दाचा अर्थ आहे शब्दयोगी अव्यय. कंजक्शन या शब्दाचा अर्थ आहे उभयान्वयी अव्यय. दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणारा शब्द उभयान्वयी अव्यय. आणि इंटरजेक्शन या शब्दाचा अर्थ आहे केवळ प्रयोगी अव्यय. केवळ प्रयोगी अव्यय. केवळ प्रयोगी अव्यय. तर ह्या इंग्लिशमध्ये हे पार्ट ऑफ स्पीच झाले. आता त्याच्या प्रश्न कसे विचारतात? वेगवेगळ्या तऱ्हेने ह्याच्यावर प्रश्न विचारतात. पहिला प्रश्न बेसिक असतो तो टाइप्स ऑफ नाउन्स. नाउनचे काय प्रकार विचारतात म्हणजे प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन, अब्स्ट्रॅक्ट नाउन आहेत. प्रोनाउनचे काय प्रकार विचारतात? ऍडजेक्टिव्हचे प्रकार, वर्बचे, ऍडवर्बचे ह्या सगळ्यांचे पूर्वी प्रकार विचारायचे. आता प्रिपोजिशनवर नेहमी प्रश्न काय विचारतो की कुठलं यूज करेक्ट प्रिपोजिशन. वाक्यामध्ये एखाद्या
कोणतं योग्य ते प्रिपोजिशन वापरता येईल. जसं सी इज गुड ॲट इंग्लिश का शी इज गुड इन इंग्लिश, तर शी इज गुड ॲट इंग्लिश. और ही हॅज कमांड ओव्हर इंग्लिश का ही हॅज कमांड ऑन इंग्लिश, तर ही हॅज कमांड ओव्हर इंग्लिश. हे असे काही योग्य ते प्रिपोजिशन असतात ते विचारतात. तसंच कंजक्शन, दोन वाक्यांना सोडणारे शब्द, जसं क्लॉज असेल किंवा सिंपल कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स असेल, सिंथेसिसच्या माध्यमातून आपण काय वाक्य तयार करत असतो. आणि इंटरजेक्शन ह्या शब्दाचा अर्थ आहे केवलप्रयोगावे. इंटरजेक्शन शब्दाचा अर्थ आहे केवलप्रयोगावे, जे आपण एक्सप्रेशन देत असतो, इमोशन किंवा फिलिंग्स, हुर्रे, आऊच. याच्यावरती काय प्रश्न विचारतात किंवा काय प्रश्न सरासरी काय विचारतात की अंडरलाईन केलेल्या शब्दांचं ओव्हरऑल पार्ट ऑफ स्पीच ओळखा. काय एक्झामला प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न मी तुमच्या समोर ठेवतो. मग तुमच्या लक्षात येईल की परीक्षेला कसं प्रश्न असतात. किंवा फॉर एक्झाम्पल एका परीक्षेला प्रश्न आलाय बा, द फास्ट ट्रेन अराइव्ड फास्ट. इथं देतो मी, द फास्ट ट्रेन अराइव्ड फास्ट. आणि दोन्ही फास्टला अंडरलाईन केले आहे. आणि त्या ठिकाणी विचारले की अंडरलाईन केलेल्या शब्दाचा पार्ट ऑफ स्पीच सांगा. द फास्ट ट्रेन अराइव्ड फास्ट. हे ते अंडरलाईन केले, हे ते अंडरलाईन केले. द फास्ट ट्रेन अराइव्ड फास्ट. आता पहा ह्या ठिकाणी आपण सांगू शकतोय, या ठिकाणी पहिले फर्स्ट आहे ते काय आहे, विच ट्रेन, फास्ट ट्रेन. हे फास्ट ट्रेन हे वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे. आणि हाऊ डिड द फास्ट ट्रेन अराइव्ह, वेदर इट अराइव्ड फास्ट ऑर स्लोली. हे फास्ट कोणासाठी सांगते, ह्या क्रियापदाबद्दल. मग क्रियापदाबद्दल अधिक विषय माहिती सांगणारा शब्द हा क्रियाविशेषण असतो, इंग्लिशमध्ये ॲडव्हर्ब. म्हणजे एकच प्रश्न बघा, किंवा असं म्हणू शकतो आपण, आय फास्ट ऑन सॅटर्डे. आय फास्ट ऑन सॅटर्डे, मी सॅटर्डेला फास्ट करतो. और असं म्हणू शकतो आपण, माय वाईफ ऑब्झर्व्स फास्ट ऑन मंडे. हे ते फास्ट शब्द आलेला आहे, हे ते फास्ट शब्द आलेला आहे, इथे फास्ट शब्द आलेला आहे. तर आपण असं म्हणू शकतो आपण, शी इलोप्ड विथ हर फास्ट फ्रेंड. इलोपचा अर्थ पळून, इलोप्ड विथ हर फास्ट फ्रेंड. या ठिकाणी फास्ट अंडरलाईन केली. आता पहा, एकाच वाक्यामध्ये फास्ट शब्द वेगळ्या ठिकाणी विचारला, आणि हे असं कॉम्पिटेटिव्ह एक्झामला असं प्रश्न विचारतात, ज्या तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा असतात. पहिल्या वाक्यामध्ये तुम्हाला कळालं, द फास्ट ट्रेन अराइव्ड फास्ट. जलद गाडी जलद आली. गाडी कोणती, जलद, फास्ट. आणि कशी आली, जलद आली. तसं आय फास्ट ऑन सॅटर्डे. आता फास्ट या शब्दाचा अर्थ फास्ट म्हणजे हे सब्जेक्ट आहे आणि हे वर्ब आहे. तुम्ही बेसिक सेंटेन्स पॅटर्नचा माझा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल, तर हा सब्जेक्ट आहे, हा प्रेडिकेट आहे, हा हे एक्स्ट्रा पार्ट आहे ॲडव्हर्बचा. मग हे फास्ट या ठिकाणी वर्ब आलेला आहे. मग हे तर या ठिकाणी वर्ब म्हणून काम करते पार्ट ऑफ स्पीच मध्ये, की मी सॅटर्डेला, शनिवारी उपवास धरतो. माय वाईफ ऑब्झर्व्स फास्ट ऑन मंडे. माझे बायको कधी उपवास धरते, सोमवारी. मग इथं ऑब्झर्व्स हे वर्ब आलेलं आहे, पण काय ऑब्झर्व करते, फास्ट. फास्ट ठिकाणी नाउन आलेलं आहे. शी इलोप्ड विथ हर फास्ट फ्रेंड. इलोपचा अर्थ पळून जाणे. ती तिच्या मित्राबरोबर पळून गेली. पण कुठला मित्र, फ्रेंड कसला, फास्ट फ्रेंड. फ्रेंड बद्दल ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करते. अशा रीतीने विद्यार्थ्यांना आपल्या स्पर्धा परीक्षेला असे प्रश्न विचारतात. म्हणजे पार्ट ऑफ स्पीचवर असे काय प्रश्न विचारतात. आणि अलीकडे 2016-17 पासून पॅटर्न बदलल्यापासून असं जास्त प्रश्न विचारतात. पूर्वी प्रत्येक टाईपवर प्रश्न विचारायचे, आता पूर्वी सारखे प्रश्न जास्त विचारत जात नाहीत, पण ओव्हरऑल असे प्रश्न विचारतात. एकच शब्द सगळ्या वाक्यामध्ये घेतात आणि त्याच्या वेगळ्या ठिकाणी वापर करायला सांगतात. तर अशा रीतीने हा प्रश्न एवढा सोपा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा पाठ समजला असेल अशी मला अपेक्षा आहे. थँक्यू.